हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा अशी मस्त रेडी वगैरे झाली आहे आणि माझा फेवरेट कलर पर्पल आहे. तर चला अशी छान पर्पल साडी वगैरे घातली आणि सगळं निघालो जय श्रीराम. तर चला आज रामनवमी होती म्हणजे काल, तर मी आज निघाले बाहेर. जिकडं बघल तिकडं रामनवमी साजऱ्या होत होत्या आणि रामनवमी साजरी होत होत्या म्हणजे कालचा ब्लॉग आहे मी आज टाकते. बघा तिकडं बघल तिकडं रामनवमीचा उत्सव जोरात चालू होता. मग म्हटलं चला आपण पण जाऊया मंदिरात, दर्शन वगैरे घेऊया. तर इकडं पण मंदिर होतं, पण आम्ही दुसरीकडे जाणार होतो आवनच्या ओळखीच्या मंदिरात. तर चला छानपैकी निघालो. मस्त गप्पा वगैरे चालल्या होत्या आमच्या, काय माहिती काय बोलत होतो तुम्हाला नाहीच सांगू शकत. तर मग असं छानपैकी अंधार येत होता, लाईट येत होती. मग पोचलो आम्हाला जिकडं जायचं होतं त्या मंदिरात. तर हे आहूंच्या ओळखीचं मंदिर आहे. म्हणजे पहिलं स्टार्टिंगला शाळा वगैरे झाली ना, तिकडं जे काय म्हणतात ते होते, त्यांचेकडं कार्यकर्ता म्हणून काम करायचे. तर त्यांच्या मंदिरात गेलो होतो आम्ही. उज्जैन बिराजदार नाही हो, चलवादी म्हणून आहेत, खूप मोठे साई भक्त होते ते. म्हणजे आता नाही राहिले ते. हे बघा हे आहेत ते, पण ह्यांना खूप मानतात, म्हणजे खूप मानतात. आता त्यांच्या मुलांनी पुढाकार घेऊन ते पण आता त्यांच्या पप्पांच्या हातावर हात मारून छानपैकी असं हे बघा किती छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. दर्शन झालं आणि तुम्हाला सांगते नाही का, घरामध्येच मंदिर आहे, रामाचं नाही आहे, साईबाबांचं मंदिर आहे. तर रामाचं नाही मंदिर. हे बघा त्यांच्या घरामध्ये पण छानपैकी सजवलं होतं. मग दर्शन वगैरे झालं आणि आम्ही गेलो बघा तिकडे महाप्रसादाला. म्हटलं चला आता महाप्रसाद आलोय तर घेऊनच जावं नाही का, असंच नको जायला, म्हणून आम्ही गेलोच होतो महाप्रसादाला. तर छानपैकी असं दालचा भात आणि बघा इकडं पायनॅपल शिरा होता. मग मी आहोनी मस्त असं महाप्रसाद घेतला आणि निघालो घराकडे. छान वाटलं नाही का, मंदिरात दर्शन वगैरे करून भारी वाटतं कधी कधी नाही का, असं पण घरात वेगळं. आणि ते आपले भारताची संस्कृती भारी भारी आहे. तर चला आजसाठी एवढंच.